आज ना माझ्या किचन गार्डनमध्ये खूप फ्रेश अशा भाज्या निघाल्या, तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते काय त्या भाज्या. तर त्याआधी सकाळी ना मी ते पूजेची भांडी स्वच्छ करून घेतली होती आणि मग नंतर पूजेला लागले होते. तर मला ना सकाळी सकाळी सगळे कामं करण्याच्या आधी पूजा करायला आवडते, कारण काय आहे ना दिवसभर एकदम फ्रेश आणि एकदम एनर्जी राहते. मस्त पूजा केली सकाळी सकाळी तर, आणि मग नंतर बाकीची कामं आवरत असते मी. तर माझी बाकीची कामं आवरली होती, मग मी सहज रिदूला घेऊन बाहेर गेली होती. तर आता ह्या सीझनमध्ये पण आमच्या झाडाला इतकी सीताफळं आहेत आणि ते ना गळून जात आहेत. तर मी ते 2-4 तोडले, मला जेवढे सापडले तेवढे. आणि इथे 2-3च मिरच्याचे झाडं असे लावलेले होते मी. तर त्याला ना इतका फ्रेश आणि इतक्या छान अशा मिरच्या निघाल्या होत्या. तर त्या मिरच्या बघून मला इतका आनंद झाला होता ना. तर मी रिदूला तिथे थोडंसं फिरवलं आणि संध्याकाळी त्याला बाहेर घेऊन गेले होते. रिदू, आम्ही बाहेर आलोय फिरायला. ये देखो क्या है. ईशान आओ इधर. रिदू का फ्रेंड आया है. क्या लेके आए तू? क्या लेके आए रिदू के लिए? पॉपकॉर्न लेके आए तू? अरे बाप रे. हे बघा इथे मागे एक कारल्याचे वेल आहे. तर बाहेरून येण्यास सीताफळाच्या फाटीवरती कारल्याचा वेल आहे छोटासा. तर त्याला ना छोटे छोटे कारले लागले होते आणि खूप होते. तर मी ते तोडून घेतले आणि छोटेसेच आहेत ते कारले. तर हे कारले ना मस्त तव्यावरती असे चकल्या करून क्रिस्पी करायचे, छान लागतात. तर माझ्या किचन गार्डनमध्ये असे छोटे छोटे भाज्या निघाल्या. तर तुम्ही पण लावल्यात का काय भाज्या, आणि तुमच्या किचनमध्ये काय काय भाज्या निघाल्या? तर नसले लावले तर अजून पण लावा, पाऊस आहे येतात भाज्या. तर एकदम छान अशा भाज्या निघाल्या होत्या. तर ऋतूसोबत थोडीशी मस्ती केली. पापा रागव, पापा रागव, हस हस हस, रड रड. कसं रडतो रे तू? कसं रडतो, कसं रागवतो, कसं रागवतो, कसं रागवतो पापा. पापा रागव. माझ्या गोड ऋतूच्या गोड मस्तीसोबत असा आमचा आजचा दिवस संपला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.